नमस्कार, मी प्रबोधिनी गायकवाड. आपण बघत आहात लोकवाहिनी मीडिया महाराष्ट्र टॉप 10 बुलेटिन. तर जाणून घेऊया महाराष्ट्राच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पालघर कासा ठाण्यात 21 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याचा पोलीस कॉन्स्टेबलवर गंभीर आरोप. मनमाड इंदूर रेल्वे प्रकल्पाला गती. महू तहसीलातील 18 गावातील 943 शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित. सेंधवा यादी रेल्वेकडे जाणार. संभाजीनगरमध्ये जेलमधून सुटल्यावर पुन्हा नशा व्यापार सुरू करणाऱ्या टोळीची पोलिसांनी काढली दिंड. मुख्य पेडलर अटकेत. महाराष्ट्रात 23,800 कोटींच्या पंप स्टोरेज प्रकल्पांना मुहूर्त. फडणवीस सरकारचे 3 MOU. 5,800 मेगावॅट क्षमतेची वाढ. संभाजीनगरमध्ये घातक नायलॉन मांजा विरोधात पोलिसांचे व्यापक ऑपरेशन. 206 अवैध मांजा साहित्य जप्त. 5 आरोपी ताब्यात. महाराष्ट्रात लव्ह जिहाद विरोधी कठोर कायद्याची मागणी वेगात. 20 जिल्ह्यातील 160 संघटनांची सरकारला विनंती. लाडकी बहीण योजनेत धक्कादायक गैरव्यवहार. तब्बल 8,000 शासकीय कर्मचाऱ्यांनी अवैध लाभ घेतल्याची मंत्री अदिती तटकरे यांची सभागृहात कबुली. डेअरी निवेश घोटाळा. ईडीची महाराष्ट्रात मोठी धडक. 100 कोटींच्या फसवणुकी प्रकरणी बारामती, पुण्यात अनेक ठिकाणी छापे. बीडमध्ये व्यस्त रस्त्यावर बिबट्या आणि 2 पिल्लांची वर्दळ. वन विभागाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा. जुन्नरमध्ये बिबट्या हल्ल्यांची धडकी. 55 बळींच्या पार्श्वभूमीवर तात्काळ उपाययोजना व 2 रेस्क्यू सेंटरची सरकारकडे आमदार शरद सोनावणेंची मागणी. तर यासोबत बघत रहा लोकवाहिनी मीडिया. नमस्कार.